2014 नंतर भारत बदललाय। आज जगभरामध्ये भारत देशाचं नाव मोठं आहे। आत्मनिर्भर भारत व विकसित भारत संकल्पना पुढे नेण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय। नरेंद्र मोदींचा प्रतिनिधी म्हणून धैर्यशील माने यांना निवडून द्या असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इचलकरंजी इथं केलं। धैर्यशील माने यांनी केलेलं काम मी गेल्या 5 वर्षात जवळून बघितलंय आणि येणाऱ्या 5 वर्षांचा तयार असणारा मास्टर प्लॅन पण बघितलाय। आपल्या लोकसभा मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी MIDC मंजूर करून आणल्या असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतात उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोठी क्रांती झाली। चूल फुंकून धूर फुफ्फुसात घेणाऱ्या महिलांचा त्रास टळला असं मत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। इचलकरंजी इथं लोकसभा निवडणूक प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची महागर्जना जाहीर सभा थोरात चौक इथं संपन्न झाली। यावेळी महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी विजयाची महागर्जना केली। या प्रसंगी संपूर्ण इचलकरंजी नगरीच वातावरण भगवमय झालं होतं। भगवे झेंडे आणि पताकांनी इचलकरंजी फुलून गेली होती।